MSc Part 2 Paper 2 Synthetic Organic Chemistry 1 Unit 4 Metals Non-Metals in Organic Synthesis. ओके, आता आपण युनिट 4 सुरू केलेला आहे मेटल नॉन मेटल्सचा. इन दॅट फर्स्ट पॉईंट इज सिलिल इनॉल इथर्स. त्यातला आपण फर्स्ट पॉईंट बघणार आहे सिलिल इनॉल इथर्स. छोटा पॉईंट आहे त्यामुळे तो आपण बघू. Firstly, what is meant by silyl enol ethers? Silyl enol ethers in organic chemistry are a class of organic compound that share a common functional group composed of an enolate bonded through its oxygen into the organosilicon group. They are important intermediate in organic synthesis. ओके, आता हा काय आहे इम्पॉर्टंट इंटरमिडिएट आहे ऑर्गॅनिक सिंथेसिसमध्ये. हा सुद्धा एक कॉमन फंक्शनल ग्रुप आहे ॲज अ इनोलेट टाईप. ओके, इनोलेट टाईप आहे. इनोलेट बॉन्डेड टू द इट्स ऑक्सिजन इन टू द ऑर्गॅनोसिलिकॉन ग्रुप. म्हणजे ऑक्सिजन आहे तो ऑर्गॅनोसिलिकॉन ग्रुपने अटॅच झालेला आहे. आता खालती स्ट्रक्चर त्याचं दाखवलेलं आहे. ओके, इनोलेट टाईप आहे. डबल बॉन्ड सी, डबल बॉन्ड सी, ओ सिंगल बॉन्ड आणि ओ अटॅच आहे तो सिलिकॉन सिलिकॉन ग्रुपला अटॅच आहे. ओके, म्हणून सिलिल इनॉल इथर्स कॉल्ड आणि इम्पॉर्टंट इंटरमिडिएट आहे ऑर्गॅनिक सिंथेसिसमधला. इन दॅट द फर्स्ट रिॲक्शन, आता सिलिल इनॉल इथरची फर्स्ट रिॲक्शन कोणती आहे तर मुकायामा मायकल रिॲक्शन. ओके, दिस रिॲक्शन इज अ लेविस ॲसिड कॅटलाइज्ड मायकल कॉन्जुगेटेड ॲडिशन ऑफ अ सिलिल इनॉल इथर्स टू अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड अँड इज जनरली रेफर्ड ॲज द मुकायामा मायकल रिॲक्शन. आता मुकायामा मायकल रिॲक्शन काय आहे? ही लेविस ॲसिड कॅटलाइज्ड मायकल कॉन्जुगेटेड ॲडिशन. आता मायकल ॲडिशनमध्ये काय होतो 1,4 अटॅक होतो. ओके, त्याच्यामध्ये ही लेविस ॲसिड कॅटलाइज्ड आहे ऑफ सिलिल इनॉल इथर्स टू अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंडवरती. ओके, त्याला काय म्हणतात मुकायामा मायकल रिॲक्शन. द स्टडी फाइंड दॅट दिस रिॲक्शन इज अ मेकॅनिस्टिक complement for the base catalyzed Michael addition. The Lewis acid catalyzed Michael addition of a silyl enol ether or ketene acetal to alpha beta unsaturated system. Lewis acid catalyzed आहे reaction. Lewis acid means is a electron pair acceptor. ओके, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट केली जाते त्याला लेविस ॲसिड म्हटलं जाते. तशी ही लेविस ॲसिड कॅटलाइज्ड मायकल रिॲक्शन आहे, मुकायामा मायकल रिॲक्शन. मुकायामा का? कारण की मुकायामध्ये सिलिल इनॉल इथर्सचा यूज केला जातो. सो मुकायामा रिॲक्शन. आणि मायकल का? कारण की तिच्या 1,4 ॲडिशन आहे म्हणून ती मुकायामा मायकल रिॲक्शन. ओके, आपण डायरेक्टली आता रिॲक्शन बघू. व्हॉट इज द रिॲक्शन? द फर्स्टली इज अ अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे आणि हा सिलिल इनॉल इथर्स आहे आणि ॲरोवर लेविस ॲसिड. काय झालं आहे 1,4 अटॅक. आर इथे काय झालं आहे 1,4 अटॅक झाला आहे बरोबर. कारण की प्रोडक्टमध्ये बघितला तर R2 सी डबल बॉन्ड ओ परत आर आणि आरला अटॅच आहे आर ग्रुप परत. मग तो आर ग्रुप आहे ती काय 1,4 पोझिशन आहे. का? कारण ऑक्सिजन आपण रिॲक्टंटमध्ये बघितला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तर ऑक्सिजन फर्स्ट, कार्बन अटॅच असलेला सी डबल बॉन्ड ओ त्यातला कार्बन असलेला 2, त्याच्या साईडचा कार्बन डबल बॉन्डेड 3 आणि आरचा ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे ती 4th पोझिशन म्हणून त्याला 1/4 पोझिशन असं म्हटलं जातं. 4th साईडला अटॅक झालेला आहे. जसं प्रोडक्टमध्ये बघितलं तर 4th साईडला अटॅक आहे. ओके, आता मेकॅनिझम काय आहे? पहिल्यांदा काय सिलिल इनॉल इथर्स. ओके, TiCl4 इज अ लेविस ॲसिड इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर. काय झालं आहे त्यामध्ये? आता सिलिकॉनचा जो बॉन्ड आहे पहिल्यांदा काय झालं ऑक्सिजनने TI
बरोबर बॉन्ड फॉर्म केला, कारण की लेविस ॲसिड आहे, TiCl4 लेविस ॲसिड आहे, तो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर आहे. ओके, त्यामुळे ऑक्सिजनची लोन पेअर जी आहे ती Tiवर अटॅक करणार, त्याच्यामध्ये आपले इलेक्ट्रॉन डोनेट करणार. ओके, त्यामुळे त्यावर बरोबर बॉन्ड फॉर्म झालेला आहे. त्यामुळे काय झालं, मग ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज येणार. मग सिलिकॉन जो आपण सिलिल इनॉल इथर घेतलेला आहे तो सिलिकॉन ऑक्सिजनवरती डबल बॉन्ड फॉर्म करून मग तो डबल बॉन्ड 4th पोझिशनला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेडच्या अटॅक करणार. तो बॉन्ड शिफ्ट होऊन कार्बनकडे जाणार, परत ओवर निगेटिव्ह चार्ज. ओके, देन स्टॅबिलायझेशन होणार. TiCl4 लेविस ॲसिड निघून जाणार त्यामधून. अँड देन वर्कअप नंतर आपल्याला प्रोडक्ट मिळणार, कार्बोनिल कंपाऊंड. ओके, म्हणजे काय, यामध्ये फक्त सिलिल इनॉल इथरचा यूज कसा आहे, त्याचं ॲप्लिकेशन कसं आहे, आणि प्रोडक्ट काय फॉर्मेशन होतो, म्हणजे 1,4 अटॅक जातो का 1,2 अटॅक जातो. 1,4 अटॅक केल्यामुळे ती मायकल ॲडिशन रिॲक्शन, आणि सिलिल इनॉल इथर असल्यामुळे ती मुकायामा, म्हणून ती मुकायामा मायकल ॲडिशन रिॲक्शन. ही सम ॲप्लिकेशन इन दिस PPT. फर्स्टली काय आहे, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, देन सेकंड इज द सिलिल इनॉल इथर्स. ओके, तशीच रिॲक्शन होणार आहे. 1,4 अटॅक्स, लेविस ॲसिडच असणार आहे तिथे. 1,4 अटॅक होऊन आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड मिळणार आहे. सेकंड ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तेच आहे, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आणि सिलिल इनॉल इथर्स. देन सेकंड रिॲक्शन इज अ मुकायामा अल्डोल रिॲक्शन. फर्स्ट आपण कुठली बघितली, मुकायामा मायकल रिॲक्शन. आता ही ओनली मुकायामा अल्डोल रिॲक्शन. आता लेविस मुकायामा अल्डोल रिॲक्शन, व्हॉट इज मीन बाय मुकायामा अल्डोल रिॲक्शन? द लेविस ॲसिड कॅटलाइज्ड ॲडिशन ऑफ अ सिलिल इनॉल इथर्स ऑन टू अल्डिहाइड टू प्रोड्यूस बीटा हायड्रॉक्सी कीटोन. ओके, आता ह्यामध्ये प्रोडक्ट काय असणार आहे, बीटा हायड्रॉक्सी कीटोन. लेविस ॲसिड कॅटलाइज्ड रिॲक्शन आहे, सिलिल इनॉल इथर बरोबर अल्डिहाइड रिॲक्शन होते टू प्रोड्यूस द बीटा हायड्रॉक्सी कीटोन. द मुकायामा अल्डोल ॲडिशन इज ॲन ऑर्गॅनिक रिॲक्शन अँड अ टाईप ऑफ अल्डोल रिॲक्शन बिटवीन द सिलिल इनॉल इथर्स अँड अल्डिहाइड ऑफ फॉर्मेट. आता मुकायामा अल्डोल ॲडिशन जी आहे ही ऑर्गॅनिक रिॲक्शन आणि ही टाईप आहे अल्डोल रिॲक्शनचा. जसं अल्डोल रिॲक्शनमध्ये सुद्धा प्रोडक्ट बीटा हायड्रॉक्सी कार्बोनिल कंपाऊंड फॉर्म होतो किंवा कीटोन किंवा अल्डिहाइड फॉर्म होतो, त्याचप्रमाणे ही अल्डोल रिॲक्शन आहे, पण त्याच्यामध्ये सिम्पल बेस यूज केला जातो. ओके, ॲक्टिव्ह मिथिलीन कंपाऊंड अँड बेस. तसंच ह्यामध्ये काय आहे, सिलिल इनॉल इथर फक्त आहे, त्यामुळे ही सिलिल इनॉल इथरची रिॲक्शन अल्डिहाइड बरोबर जाते. सो फॉर्मेशन ऑफ अ बीटा हायड्रॉक्सी कीटोन, म्हणून ही टाईप अल्डोल रिॲक्शनचा आहे, पण मुकायामा अल्डोल ॲडिशन रिॲक्शनला म्हटलं जातं. द मुकायामा अल्डोल ॲडिशन इज अ लेविस ॲसिड मेडिएटेड ॲडिशन ऑफ ॲन इनोसिलिन to carbonyl compound. In this reaction, compounds with a various organic group can be used. आता ही मुकायामा अल्डोल रिॲक्शन लेविस ॲसिड ह्यामध्ये यूज केला जातो. ॲडिशन ऑफ अ इनोल सिलिन टू कार्बोनिल कंपाऊंड. इनोसिलिनची कार्बोनिल कंपाऊंडमध्ये ॲडिशन केली जाते आणि व्हेरियस ऑर्गॅनिक ग्रुप ह्यामध्ये यूज केले जातात. ओके, आता रिॲक्शन बघू. फर्स्टली काय आहे, सिलिल इनॉल इथर प्लस अल्डिहाइड TiCl4 इज अ लेविस ॲसिड आणि देन H2 वर्कअपसाठी घेतले आणि फॉर्मेशन ऑफ अ बीटा हायड्रॉक्सी कीटोन. सिम्पल जशी अल्डोल रिॲक्शन आहे सेम तशीच रिॲक्शन आहे ही पण. ओके, आता आपण मेकॅनिझम बघू. फर्स्टली काय आहे, अल्डिहाइड इथे घेतलेला आहे TiCl4 बरोबर. TiCl4 ऑक्सिजनची लोन पेअर टिटॅनियमच्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन शेअर करणार. ओके, म्हणजे TiCl4 इज अ लेविस ॲसिड, तो ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन पेअर त्याने ॲक्सेप्ट केली. नंतर काय, ऑक्सिजनची लोन पेअर डबल बॉन्ड कार्बोनिल फॉर्म होऊन तो C डबल बॉन्ड C तो अटॅक करणार कार्बोनिलवरती. देन
इन द नेक्स्ट स्टेप अटॅच टू द कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन इथे झालं आहे. नंतर सिलिकॉन तिथून रिमूव्ह होणार. सिलिकॉन रिमूव्ह झाला की तिथे वर्कअप केल्यावर H2Oचं वर्कअप केल्यावर तिथे हायड्रोजन लागणार, म्हणजेच काय बीटा हायड्रॉक्सी कीटोन इथे फॉर्मेशन होणार. सिंपल रिॲक्शन आहे ही पण. जशी मुकायामा मायकल आहे, मुकायामा मायकलमध्ये आणि मुकायामामध्ये डिफरन्स हाच आहे की मुकायामा मायकलमध्ये 1,4 ॲडिशन जाते आणि ह्याच्यामध्ये 1,2 ॲडिशन आहे, एवढाच डिफरन्स आहे. सिलिल इनॉल इथर्सचाच यूज केला आहे दोन्ही रिॲक्शनमध्ये. दीज आर द सम ॲप्लिकेशन. ही काही ॲप्लिकेशन आहेत. याच्यामध्ये सिलिल इनॉल इथर्स यूज केला आहे प्लस अल्डिहाइड अँड फॉर्मेशन ऑफ अ बीटा हायड्रॉक्सी कीटोन. देन सेकंडमध्ये सुद्धा सिलिल इनॉल इथर प्लस अल्डिहाइड फॉर्मेशन ऑफ अ बीटा हायड्रॉक्सी कीटोन. सिंपल रिॲक्शन आहे. अटॅक करून फक्त इथे वर्कअप करायचं आहे. मेकॅनिझम ट्राय करा म्हणजे रिॲक्शन लक्षात येतील. थँक्यू.